नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत वेदर स्टेशन, वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामान अंदाज खरंच आपल्या शेतीसाठी आता महत्त्वाचा आहे का? त्याच्या अंदाजानुसारच आपण आपले शेतीचे निर्णय घेतले पाहिजेत का? असे विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत। त्यांना हे प्रश्न पडत आहेत। बरेच माझे शेतकरी मला विचारतात की मॅडम, आजचा हवामान अंदाज काय आहे? आपल्याला कशा प्रकारे पाऊस पडणार आहे? मग आम्ही आता काय खबरदारी घेतली पाहिजेत? अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मला माझे शेतकरी बांधव विचारत असतात। मग तो डाळिंबातला शेतकरी असू दे, द्राक्षामधला शेतकरी असू दे, नाहीतर कुठलाही तरकारी उत्पादन करणारा कुठलाही शेतकरी असू दे। आता जर बघितलं तर आपली जी शेती आहे ही शेती ही पूर्ण वातावरणावरती अवलंबून राहिलेली आहे आणि वातावरण हे आता आपल्या हातात राहिलेले नाहीये। कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे आहे हे वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे। त्याच्यामुळे पावसाळ्यात थंडी पडती, थंडीत पाऊस पडतोय, उन्हाळ्यात पाऊस पडतोय। तर अशा प्रकारचं जे हे विचित्र प्रकारचं वातावरण झालेलं आहे, ह्या वातावरणामध्ये आपल्याला आपली शेती खूप व्यवस्थितरित्या करण्यासाठी आपल्याला हवामान अंदाजाचा, वेदर स्टेशनचा आपल्याला हातभार लागणार आहे। ह्यांची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे, तरच आपण आपली शेती खूप चांगल्या प्रकारे करू शकू। कारण की का, आता जर बघितलं तर जर समजा पाऊस जर येण्याच्या अगोदर जर आपण प्रिकॉशनमध्ये, आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण स्प्रे काढले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागणार नाहीये। आणि तेच जर आपण वेगवेगळ्या किडीसाठी जर समजा वातावरण टेम्परेचर, आत्ताचं जर करंट टेम्परेचर वातावरण बघितलं तर तेल्यासाठी फार पोषक आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या किडीसाठी, थ्रिप्ससाठी हे तेवढंच पोषक आहे। मग अशा वेळेस जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर इन्सेक्टिसाइड्सचा स्प्रे घेतला तर येणारा जो थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला कमी बसेल। आपला जो अतिरिक्त होणारा खर्च आहे तो खर्च आपला कमी होईल। त्याचबरोबर तेल्यासाठी, आता ह्या वातावरणामध्ये तेल्या खूप ॲक्टिव्ह होतो। जर त्याच्यासाठी जर आपण आपले प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणजे तेल्या येऊ नये म्हणून जर आपण फवारण्या घेतल्या तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं नुकसान फार कमी होईल। कारण सगळ्या डाळिंब बांधवांना माहिती आहे, जे उत्पादक आहेत आपले डाळिंबाचे, त्यांना माहिती आहे की तेल्या एकदा आला की हातातोंडाला आलेला घास आपला निघून जातो। आता जर हे बघितलं, वेदर स्टेशन किंवा वेदर फोरकास्टिंगचा जास्तीत जास्त उपयोग कोण करून घेतो? तो म्हणजे द्राक्ष बागायतदार। द्राक्ष बागायतदार जर बघितलं तर अतिशय चाणक्य पद्धतीने तो आपली द्राक्षबाग फुलवत असतो। तो प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतो, वेगवेगळ्या येणाऱ्या टेक्निक, वेगवेगळ्या असणाऱ्या कुठल्याही टेक्निक आल्यात, वेदर फोरकास्टिंग काय सांगते, वेदर स्टेशन काय सांगते। आणि जर बघितलं तर ह्या द्राक्ष बांधवांच्या बागेत जर तुम्ही गेलात तर जवळजवळ 70 ते 80% लोकांच्या तुम्हाला बागेमध्ये वेदर स्टेशन्स दिसतील। ह्या वेदर स्टेशनचा फायदा काय असतो तर हे वेदर स्टेशन म्हणजे एक मशीन आहे जे आपल्या शेतामध्ये बसवली जाती, एक इन्स्ट्रुमेंट आहे हे। आणि ह्याच्यामध्ये काय होतं, थ्रू द सॅटेलाइट जे काही वातावरण आहे आपल्या शेतामधलं, तर ते वातावरण टेम्परेचर किती आहे, तुमचं मॉइश्चर लेवल किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती तो तुम्हाला देतो। सेन्सर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर हे सेन्सर्स आपल्याला सांगतात की कीड किती येणार आहे, डावणी किती येणार आहे, पावडरी किती येणार आहे। हे झालं द्राक्षाच्या बाबतीत। जर तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारच्या पिकामध्ये जर याचा वापर केला तर तुम्हाला हे डिटेलमध्ये माहिती सांगतो की ह्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला थ्रिप्स येऊ शकतो। मग थ्रिप्स येऊ शकतो तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इथं फवारण्या घेतल्या पाहिजेत। पावडरी येऊ शकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या घेतल्या पाहिजेत। तर अशा प्रकारच्या आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये प्रतिबंधात्मक जर आपण उपाययोजना जर केल्या तर आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात। ह्याच्यामुळे आपला जो वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्टिसाइड्सवरती जो खर्च होतोय तो खर्च आपला कमी होतो आणि आपल्याला इच्छित असं उत्पादन मिळतं आणि त्या उत्पादनाला इच्छित असं आपल्याला मार्केट व्हॅल्यू पण मिळते। त्याच्यामुळं वेदर फोरकास्टिंग जे आहे, हवामान अंदाज जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। जरी तुम्ही तुमच्या शेतामध्ये जरी तुम्ही वेदर स्टेशन जर नाही बसवून घेतले तरी चालेल। आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पण हे जे हवामान अंदाज आहेत ते रोजच्या रोज येतात, तर त्याचा वापर करा आणि त्या वापरानुसार तुम्ही आपली शेती करा। हे फार महत्त्वाचे आहे, कारण की पाऊस कधी पडणार आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता। जर तुमचा पाऊस जर पुढे मागे झाला तर आपली पेरणी वाया जाते, त्याच्यामुळे फायदा होतो। त्याचबरोबर जे अननेसेसरीली आपल्याला लेबर कॉस्टिंग आपली जाती, ती लेबर कॉस्टिंग पण आपली कमी होती। त्याचबरोबर आपल्याला
आपल्याला आपल्या मातीची आपण काळजी घेऊ शकतो, कारण की मॉइश्चर लेवल किती आहे किती नाही हे कळल्यामुळं आपण आपल्या आपल्या पेरण्या आपण कधी करू शकणार आहोत ह्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामुळं वेदर स्टेशन किंवा वेदर फोरकास्टिंग हे जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. हवामान अंदाज खूप इम्पॉर्टंट आहे. हवामानाच्या अंदाजानुसारच आपण आपलं पीक घेऊ शकतो. कुठल्या हवामानामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या अंदाजावरती आपण करू शकतो. आणि शेवटी जर बघितलं तर अंदाज आहे ते कधी थोडंसं पुढं मागं होऊ शकतं, पण जिथं आपल्याला 100% कुठलाही प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे तो 100% फेस न करावा लागता आपण 50% त्याला सामोरे जातो आणि 50% आपला फायदा येतो. त्यामुळं हा 50% फायदा पण आजच्या ह्या घडीमध्ये आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं मला सगळ्या शेतकरी बांधवांना ही विनंती करायची आहे की रोज तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये बघा की आजचा हवामान अंदाज काय आहे, आपण आपल्या प्रॅक्टिसेस कशा केल्या पाहिजेत. आता काढणी पण बघा, आपण आपल्या त्या हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपल्या काढण्या पण करू शकतो. जर समजा आपण काढणी जर वेळेत नाही झाली, पाऊस आला, तर आपलं हातातोंडाला आलेला घास जातो, आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, आपल्याला इच्छित असं आपल्या उत्पादनाला दर मिळत नाही. त्याच्यामुळं हवामान अंदाज फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सगळ्यांनी ह्याचा फायदा घ्या. सगळ्यांकडे आज सगळ्या शेतकरी बांधवांकडे स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनचा वापर करा. रोजच्या रोज आपले हवामान अंदाज बघा आणि त्याप्रमाणे आपली शेती करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.